जीवनला बिर्याणी लय आवडते माहिती आहे का तुम्हाला? मी जेवायला बसलो होतो मेस मध्ये, तेवढ्यात मला जयचा फोन आला. म्हणला तू जेवत असलं तरी थोडं जेवण लगेच उठूनच ये. मी म्हणलं बाबा आता मोठी गोष्ट झाली असेल. तर काय आता आपल्याला ही फाईल सेटअप करायची आहे. तर सगळ्यात पहिला आता पण ही फाईल सेटअप करूया. तर काय आज आमचं शेवटचं लेक्चर आहे कॉलेज लाईफचं. आणि आज ना सगळेजण आले आहेत, सगळेजण. आता सध्या मॅम आहे तिथं, हे बघा, हा आणि हा आमचा क्लास आहे. अजून सगळेजण नाहीत आलेत, हळूहळू करत सगळेजण येतील. आणि आमच्या फोटो बघा, आमच्या फोटो कोणच नाही आहे. मिडल रोला सगळेजण बसले आहेत आज. ते काय म्हणलं साहेब? गज हे बघा, मॅडम पुढं काहीतरी सांगायल्यात. आपला बालू मागं मोबाईल घेऊन बसला आहे. आणि फक्त बालाजीच नाही, प्रशांत पण मागं मोबाईल घेऊन बसला आहे. आणि वीरेंद्रचं पण काहीतरी मोबाईलवर काम चालू आहे. सगळेच मोबाईल घेऊन बसल्यात. तसं मी पण ब्लॉगिंगच करावली मागं बसून. सगळ्यांचे व्हिडिओ करावली मी. आणि हे बघा लास्ट बेंचवर जीवन आणि पमू दोघं मोबाईल घेऊन बसल्या. सगळीच मोबाईल घेऊन बसल्या. क्लासमध्ये बसून काय चालू आहे ना, लागलं विश्वजितला लागलं. विश्वजित हान कुठं चाललाय? हां, शेवटच्या याला फोटो काढायचं चालू आहे सध्या. फोटो तू काय करायला रे? वा, आता पूर्ण क्लासचा फोटो घ्यायचा चालू आहे. फुल क्लास. अरे आपण फोटो जाऊया. तर आता वाजले 7:15 आणि मला जेवायला जायचं आहे. आणि माझे सँडल कोणतरी घालून गेले. कोण घालून गेले मला पण कळून झाले. ए भावानं मला सँडल कोणतरी घालून गेले रे. बघा की जरा. तू नाही घातलं, माहित आहे की मला दिसले. कोण? बाथरूमला जाऊन आलो मग काय रिॲक्शन होती? बिग इश्यू भावा. आता बाथरूम मध्ये जाऊ काय? आता वरनं बघू काय? तर काय आता काय करू मला कळण झाले. जेवणकडे जाऊया आपण सध्या. चिवण्या, अरे चप्पल माझं सँडल भावा. कसं जाऊ आता मेसला? माझं घालून जा की. तुझं घालू काय? थँक्यू भावा. प्रॉब्लेम सोल्युशन आहे रे तुझ्याकडे. चालते भावा. तर जेवणचं सँडल आता मी घालून जाणार आहे. आमच्या विंग मध्ये असं असते, कोण पण कुणाची पण चप्पल घालाली आजकाल. सो गाईज, दिस इज अनदर डे. आणि अनिस गेलता, आज लग्नाला गेलता अनिस. आणि त्यांना बिर्याणी आणला आमच्या सगळ्यांसाठी. माहिती आहे का? बिर्याणी असं काढलं जातं. काढलं जातो फिक्स. काय फिक्स झालं? तुकडा मटन कसं आहे? सगळेजण येणार आहेत. अजून 2-3 जण आल्यात. सगळेजण बसून सगळेजण खाणार आहेत. धुवायला लावलेलं मी आहे. पुसलं का नाही? काही नसते. जीवनला बिर्याणी लय आवडते माहिती आहे का तुम्हाला? जो कोण जीवनची फ्युचर बायको असेल आणि बघत असेल ना, लक्षात ठेवा, जीवनला बिर्याणी लय आवडते. डबा घ्या. यार खा की बिर्याणी. ए ते मटन आहे काय? बोकडाचं. ए टेबल काढ भावा. मध्ये करायला टेबल काढ. टेबल जरा मध्ये करायला. धन्य संपत नाही भावा, हळू का. बस जेवणात केली भावा. तुला स्पेशल जागा केली. टेबल इकडे घेतलं. टेबल माहिती आहे का तुला? खाणार आहे की काय? बिर्याणी खायचं बंद केलास? तर काय आता वाजले रात्रीचे 9:30. आणि बऱ्यापैकी सगळ्यांचं भात खाऊन बिर्याणी खाऊन झालेलं आहे. आणि काय माहित आहे की तुझं काय म्हणणार आहे? काय नाही भावांनो, मी जेवायला बसलो होतो मेस मध्ये, तेवढ्यात मला जयचा फोन आला. म्हणला तू जेवत असलं तरी थोडं जेवण लगेच उठूनच ये. मी म्हणलं बाबा आता मोठी गोष्ट झाली असेल. पहिल्यांदा बिर्याणी खायला भेटली. बिर्याणी म्हणजे आमच्यासाठी सुख. त्यात आलो मी. तिथली पनीरची भाजी सोडून आलो मित्रांनो. इथं काय भेटलं मला? भात एक पीस नको, सगळं पीस आहे ना खाल्लाय. सगळं पीस खाल्लाय.
तर ब्लॉग बघत बघत सगळ्यांनी बिर्याणी खाल्ली. सो गाईज आज आहे आमचं इंटरनल सबमिशन आणि आज मी तुम्हाला सगळं दाखवतो, म्हणजे जे काय प्रोसेस असते इंटरनल सबमिशनची ते मी आज तुम्हाला सगळं दाखवतो. फिलहाल तर आता मी जेवायला चाललो आहे. तर पहिलं जेवायला जाणार, मग प्रिंटआउट्स काढायचे, प्रिंटआउट्स काढणार आणि मग कॉलेजला जाणार. तर काही जेवण करून झालेलं आहे आणि बघा फाईल, कॅशशीट आणि इंडेक्स हे आत्ता 3 घेऊन आलो आहे. तीन आणलो आहे. एक मला, एक अनिशला आणि एक अभि आता वर असेल आत्ता सध्या मी अभिला सांगितलेलं तो माझं प्रिंटआउट काढ आणि मी येता तुझी फाईल, इंडेक्स, कॅशशीट आणतो. सो आता बघूया, त्याला विसरायची लई सवय आहे. तर आता पहिला जाऊया आणि बघूया की त्यानं आणलाय का नाही. अभ्या आणलास का झेरॉक्स? आणलास काय तर फाईल? नशीब आणलास ते. बघ आता हे एवढं मला झेरॉक्स आहे माझा आणि एवढं मला अभ्या, बापरे. तर काय आता आपल्याला ही फाईल सेटअप करायची आहे. तर सगळ्यात पहिला आत्ता पण ही फाईल सेटअप करूया. आता आपल्याला कॅशशीट आणि इंडेक्स पेज फिल करायचं आहे. तर कॅशशीट हे असतं, हे जे फर्स्ट पेज आहे ना ह्याला म्हणतात कॅशशीट आणि हे असतं इंडेक्स. सो चला आत्ता पण सगळ्यात पहिला ह्याला फिल करूया. सो गाईज फिल करून झालेलं आहे. ही कॅशशीट पण फिल झाली आणि इंडेक्स पेज पण फिल झालं. सो आता फक्त ही फाईल मॅडम कशी जाऊन चेक करायची. अरे नाव अजून लिहायचं राहिले, हे मी थोड्या वेळात लिहून ठेवतो. सो हां, आता ही फाईल मॅडमकडे जायची आणि चेकिंगला देऊन यायची. तसं बघा काय काय लिहायचं असते. आपलं नाव, कोर्सचा कोड, कुठला सब्जेक्ट आहे, आपला रोल नंबर, आपली बॅच, आपला क्लास, परत सगळे डेट्स टाकायचे असतात आणि त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट जेवढे पण असतात ते एक्सपेरिमेंटचे नेम, आपली साईन आणि इथं पण लगभग सगळं सेमच आहे. तर आता कॉलेजमध्ये आलेलो आहे आणि मॅमने म्हणले की तुम्ही फाईलमध्ये रेड पेननं टिक मार्क करा आणि मी साईन मारणार. तिथं मॅडम साईन मारायला पुढं आणि इथं आम्ही सगळेजण रेड पेननं टिक करतो आहे. आणि मॅम जिथे जिथे साईन करणार आहेत ना तिथं आम्ही पेज फोल्ड करून ठेवलं आहे. हे बघा इथं प्रत्येक इथं पेज फोल्ड करून ठेवलं आहे आणि मॅम इथंच साईन मारणार. तर काय सध्या रूममध्ये आलेलो आहे आणि फायनली आता सगळं इंटरनल सबमिशन झालं. तर आता मी घरी चाललो आहे. हे बघा माझ्या सध्या इथं पॅकिंग वगैरे चालूच आहे इथं. तर हा ब्लॉग आपण इथे जॉईन करूया. हा ब्लॉग जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.